नमस्कार मित्रांनो. आपल्या आजच्या घटनेची सुरुवात होते महाराष्ट्रामधील जालना जिल्ह्यामधून. जालना जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारा रमेश नावाचा व्यक्ती, रमेश जो की मेहनत मजुरी करायचा, जो मेहनत मजुरी करून पैसा येईल त्याच्यामध्ये त्याचं कुटुंब चालवायचा. रमेशच्या घरामध्ये त्याची पत्नी आणि त्याची एक बहीण होती. आता हा जो रमेश आहे, हा मेहनत मजुरी करून झाल्यानंतर त्याच्यापाशी 5 ते 6 शेळ्या होत्या. त्या शेळ्या चरायला घेऊन जायचा. दिवसभर मेहनत केल्यानंतर रात्रीचे 1-2 तास म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान शेळ्या चरून तो त्याच्यावरती घराचा खर्च निघून जायचा. थोडेफार पैसे राहायचे, त्याच्यामध्ये तो थोडेफार आपले चैनी वगैरे करून टाकायचा. याचा एक मित्र होता अभिजित नावाचा. अभिजित जो होता तो नाड्याचा ढिल्ला होता. म्हणजे कसं, पैसा भरपूर होता, पण तो एखाद्या महिलेला बघितलं की त्याच्या मनामध्ये तेच विचार चालायचे की आपण जर हिच्यासोबत संबंध बनवले आपल्याला बरं वाटेल. म्हणजे त्याचं ते डोकं पूर्ण खराब झालेलं होतं. आता त्याच्यामागं भरपूर कारणं होती, पण मुख्यतः एक कारण होतं की त्याने अश्लील व्हिडिओचं कन्झम्पशन भरपूर केलेलं होतं. त्याने एवढे व्हिडिओ बघितले होते की प्रत्येक स्त्री, चालणारी स्त्री आपण तिचा उपभोगच घ्यावा, अशी त्याची मानसिकता बनलेली होती. आता अभिजित ज्या वेळेला पण या रमेशला भेटायचा तेव्हा या दोघांमध्ये बोलणं चालणं चालायचं. दोघं बसून दारू प्यायची. पण पुढे चालून हा अभिजित त्याच्याच कुटुंबासोबत असा काही कांड करणार होता याच्याबद्दल याला कसलीही जाणीव नव्हती. पण तो त्याच्यासोबत बसून दारू प्यायचा. नेमकं काय घडणार होतं आणि काय झालं त्याच्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण घटनेचा तपशील देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते 2014 पासून. 2014मध्ये या रमेशचं लग्नाचं वय झालं होतं. याच्या घरचे, त्याचे वडीलच होते सध्याला, तर त्याची आई वारलेली होती. लग्नासाठी याला मुलगी बघायला शोधायला चालू करतात. आता ज्या वेळेला याचं लग्नाचं वय झालं आहे, हा रमेश होकार देतो. काही स्थळ येते, त्यातलं एक स्थळ बघितलं जातं. अनिता नावाची एक पोरगी, जी की त्याच्याच वयाच्या आसपास होती, दिसायला सुंदर होती, समजूतदार होती. त्याच्यामुळे त्याने होकार दिला. या दोघांचं लग्न झालं. भविष्यात काही दिवसानंतर त्याच्या वडिलांचं निधन झालं. आता यांच्या घरामध्ये अनिता, त्याची बहीण सुनीता आणि हा रमेश तिघंच राहिले होते. या तिघांमध्ये एवढं काय असं खास बनत नव्हतं. जी सुनीता होती, अनिताची नणंद, तिच्यासोबत एकदम जुळवून घेत नव्हती. तिला त्या दोघांमध्ये पटायचं नाही. आणि हा जो रमेश आहे, हा या दोघांमध्ये कसं तरी जुळवून घेऊन आपला संसाराचा गाडा ओढत होता. भरपूर दिवस झाले या रमेशला अजूनपर्यंत संतान झालेलं नव्हतं. याच्यामुळे याला गावातली लोक ताना मारायची, बोलायची की तुला अजूनपर्यंत संतान झालं नाही, काय करतोय तू, असं का करतोय. हे सगळं चालूच होतं. दुसरीकडे त्याची पत्नी, जी की तिलाही लोक ताना मारायचे, त्यामुळे ती आता कंटाळून गेलेली होती. तिने विचार केला की आता हे सगळं सोडून द्यावं, दुसऱ्या गावात जाऊन राहावं. हिने असा विचार केल्यानंतर तिच्या पतीला सांगितलं. रमेश म्हणतो, हो मलाही कंटाळा आला, आता आपल्याला हे करावंच लागेल. ते स्वतःचं गाव सोडतात, दुसऱ्या गावामध्ये जाऊन राहू लागतात. तिथं एक शेड मारतात. त्या ठिकाणी 2 रूम काढून एका रूममध्ये त्याची बहीण, एका रूममध्ये हे दोघं राहू लागतात. आयुष्य तर बरंच चालू होतं, पण त्याचा जो मित्र होता अभिजित, हा त्याच्यावरती लक्ष ठेवून होता. म्हणजे चांगली मैत्री होती दोघांमध्ये. पण या अभिजितला आता थोडे दिवसापासून दारू प्यायसाठी कंटिन्यू दोस्तच भेटत नव्हता. थोड्या दूरवरती गेल्यामुळं त्याचं तिथं रमेशचा त्या ठिकाणी मेळ बसेपर्यंत तो काय घरून हालत नव्हता. त्याच्यासाठी आता हा अभिजित स्वतः त्याच्या घरी जाऊ लागला होता. अभिजित ज्या वेळेला रमेशच्या घरी जायचा त्यावेळेला त्याची भेट त्याची रमेशच्या पत्नीसोबत, त्याच्या बहिणीसोबत व्हायची. त्याची जी बहीण सुनीता आहे, दिसायला एकदम सुंदर होती. अजूनपर्यंत तिचं लग्न झालं नव्हतं. वय 26-27 वर्ष. अभिजित म्हणायचं की असं का करतोय मित्रा, तुझ्या बहिणीचं लग्न करून टाक ना. पण हा म्हणायचा की अरे भेटतच नाही कोण, स्थळ जमत नाही तर करणार काय मी. या दोघांमध्ये बोलणं चालणं चालू असताना हा अभिजित तिच्याकडे अशा नजरेने बघायचा जसं काय हा तिला खाऊनच टाकेल. आता त्या सुनीताला याची नजर लक्षात आलेली होती. त्यामुळे ती त्याच्या भावाला म्हणायची की याला नको आणत जाऊ घरी. पण तो काय करू शकत नव्हता. त्याचा एकच मित्र होता जो की दारूचा खर्च तो घ्यायचा. त्यामुळे हा त्याला बोलवायचा किंवा तो दारू घेऊन यायचा आणि हे दोघं बसून दारू प्यायचे. पुढे चालून हा जो अभिजित आहे आता पक्काच महागा लागला होता या सुनीताच्या. सुनीताला म्हणायचा की तू एक काम कर ना, माझ्यासोबत लग्न कर, माझंही लग्न झालेलं नाही. त्यावेळेला सुनीता म्हणायची, अरे मी विहिरीत उडी टाकेन पण तुझ्यासोबत लग्न करणार नाही. काय तुझं ते बेकार वळण, त्याच्यामुळे मी तुला अजिबात भाव देत नाही. त्यामुळे हा अभिजित रागाला जायचा. आता अभिजित जो होता एकदम चांगल्या घरचा होता. म्हणजे कसं,
पैसा पाणी भरपूर होतं. आता काही दिवसानंतर या रमेशला पैशाची चुणचुण जाणवू लागली होती. त्यावेळेला अभिजित त्या रमेशला काय म्हणतो, तू कामाला जातो बरोबर, शेरड्या टाकतो बरोबर. आता तू काय कर, तू जी तुझी पत्नी आहे अनिता, तिला माझ्या रानामध्ये कामाला पाठव. मी तर काय काम जास्त सांगणार नाही, तुझी पत्नी आहे त्यामुळं, आणि पगार पण भेटेल, काम पण होईल. ज्यावेळेला हा रमेश ऐकवतो त्यावेळेला त्याच्या पत्नीसोबत चर्चा करतो. त्याची पत्नी म्हणते, हो चालेल, काही अडचण नाही, मी करू शकते काम. असं म्हटल्यानंतर तो त्या पत्नीला पाठवून देतो कामाला. 10-15 दिवस गेल्यानंतर या अभिजितची नियत पिसरते. हा अभिजित त्या अनिताकडे मागणी करू लागतो की तुला जर चांगला पैसा कमवायचा असेल तर तू माझ्यासोबत वेळ घालव थोडाफार. नकार द्यायची आणि तिथून निघून यायची. घरी आल्यानंतर त्याच्या पतीपाशी तक्रार करायची, पण तो म्हणायचा की तू काहीतरी बोलती, खूप भारी माणूस आहे, मला तर तुझ्यावरतीच डाऊट आहे, तूच त्याला म्हणत असशील असं. पुढे चालून त्याच्यावरती काही विश्वास ठेवला नसल्यामुळे ही अनिता आता तिच्या पतीला सांगायचं सोडून देते. दुसरीकडे पुढून काही अडचण नसल्यामुळे हा अभिजित आहे तो त्या अनितापाशी एकदम वाईट चाळे करू लागला. आता एक दिवस तर असे हाल झाले, अनिता किचनमध्ये काम करत असताना हा जो अभिजित आहे किचनमधला पडलेला एक चाकू उचलतो आणि तिच्या गळ्यावरती ठेवतो आणि म्हणतो की मला तुझ्यासोबत करू दे, नाहीतर मी तुला तुझ्या कुटुंबाला संपवून टाकेन. आता ही काहीच करू शकत नव्हती घाबरलेली पोरगी. हिने त्याला सहकार्य केलं. त्यावेळेला याने तिच्यासोबत संबंध बनवले आणि जाताना धमकी पण दिली, जर कोणाला सांगितलं तर वाईट माझे इतकं कोणी नसेल. हे सगळं ऐकून अनिता घरी पोचली. ती रडत रडत होती. तिची नणंद सुनीता विचारते की काय झालं. त्यावेळेला ती सुनीता म्हणते की असं असं झालंय. अनिता म्हणते हो करू शकतो तो तसा, कारण मलाही तो अगोदर असंच करायचा, पण तू तुझ्या पतीला सांगू नको, तो त्याचा मित्र आहे, तो तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. पण ती रडत असताना नेमकं त्यावेळेला त्या ठिकाणी रमेश आला. रमेश विचारतो, त्यावेळेला ती सांगते की असं असं झालं आहे. त्यावेळेला रमेश म्हणतो नाही, तुझ्यामध्येच काहीतरी चूक आहे, तुला मी सोडूनच देतो. एकतर तुला मूलबाळ होईना आणि तू असे चाळे करते, मला तुझ्यावरती पहिल्यापासून शक होता. यामुळे ही आता अनिता शांत बसते. त्यावेळेला ती दुसऱ्या दिवशी कामाला जात नाही. या अभिजितचा रमेशला कॉल येतो की तुझी पत्नी कामाला आली नाही. आता हा तर त्याला काय कारण सांगणार होता. तो म्हणला आजारी आहे. ठीक आहे म्हणलं, तुझ्या बहिणीला पाठवून दे. आता हे सगळं ऐकल्यानंतर तू कामाला जा अभिजितच्या घरी, 10-15 हजार रुपये येतील. त्याची बहीण नकार देत होती, पण तो तिला शिव्या देऊ लागला. म्हणला की असा विषय आहे की तू बसून खाते, तुझं लग्न होईना आणि तू नकार पण देते काम करायसाठी, तू इथं राहू नको. आता असं बोलल्यानंतर तिच्यापाशी तर कोण होतं दुसरं. त्यामुळे ती होकार देते आणि कामाला जाते. त्या ठिकाणी कामाला गेल्यानंतर ती जी सुनीता आहे अभिजितच्या घरी पोहोचली. अभिजित तिला वाईट नजरेने बघतच होता. अभिजित आता त्या ठिकाणी घात लावूनच बसलेला होता. जसं ती सुनीता त्या ठिकाणी आली, त्याने घराचा दरवाजा मेन बंद केला. रूममध्ये जाऊन हिला इंजेक्शन दिलं बेशुद्ध पडायचं. त्याने जे काही अगोदरच आणून ठेवलं होतं त्या इंजेक्शनामुळे ही सुनीता बेशुद्ध पडली. तिच्यासोबत ते काम करू लागला, कृत्य करू लागला, जे की त्याने अनितासोबत केलं होतं. आता ज्या वेळेला त्याचं मन भरलं त्यावेळेला तो एका जागी शांत बसला. पण त्याच्या लक्षात आले की अरे ही तर लय मोठी चूक झाली, आता ही घरी गेली की नक्कीच सांगणार, आता हिला काहीतरी करायला लागतं. त्यामुळे याने डोक्यामध्ये मारलं. त्यामुळे ती सुनीता त्या ठिकाणी जागीच संपली. पण आता याचं मन पुन्हा करू लागले की पुन्हा करायचं हिच्यासोबत. त्यामुळे त्याने तिच्यासोबत पुन्हा ते करायला चालू केलं. पण काही वेळानंतर हा जो रमेश आहे त्याच्या पत्नीला म्हणतो की अजून कशी काय आली नाही सुनीता. ती म्हणते की मी म्हणलं होतं ना, तो वाईट नजरेचा आहे, त्यानेच काहीतरी केलं असेल, बघून या जा. हा जो रमेश आहे आता रागारागात त्याच्या घरी गेला. अभिजितच्या घरी गेल्यानंतर दरवाजा आतून बंद होता. दरवाजा वाजवला, उघडला नाही. दरवाजा मोडला, त्यानं तोडला आणि दरवाजातून आत बघितलं तर त्याच्या बहिणीसोबत हा वाईट काम करत होता. त्याची बहीण खाली पडलेली आहे बेशुद्ध, तिच्यासोबत हे वाईट काम करतोय. त्याने तिथं गेला, त्याला मारलं आणि त्या ठिकाणी खाटाला बांधून ठेवलं. पोलिसांना फोन केलं, पोलीस त्या ठिकाणी आले. लेडीज कॉन्स्टेबलने चेक केलं तरी सुनीता बेहोश पडलेली होती. तिचा मृत्यू झाला नव्हता पण बेहोश होती. आता तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेले. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पोलिसांनी त्या अभिजितला ताब्यात घेतलं, त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली. आता तो जेलमध्ये आहे. पुढे चालून याला जी शिक्षा व्हायची ती होईलच. पण मला सांगा आता यामध्ये चूक कोणाची आहे नेमकी. जर तुम्हाला वाटत असेल या रमेशची चूक आहे तर मला कमेंट करून नक्कीच सांगा.